Hello everyone, welcome to our YouTube channel, The Legal Playbook. Today we are going to start the new lecture series, that is Maharashtra Civil Services General Condition of Services Rules 1981. तर आपण या ज्या लेक्चरमध्ये महाराष्ट्र नागरी सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1981चे जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स यामध्ये प्रोव्हाइड केले ते आपण बघणार आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिलं आपण इंट्रोडक्शन, मीनिंग, डेफिनेशन काय आहे या ॲक्टचं आणि ऑब्जेक्टिव्ह काय आहे ॲक्टचा, कन्सेप्ट आणि हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड बिहाइंड दिस ॲक्ट आज आपण बघणार आहोत. ओके, तर जे महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल्स आहेत ना, त्यामध्ये महाराष्ट्र नागरिक सेवेच्या सर्वसाधारण शर्ती नियम 1991 हे नियम महाराष्ट्र शासनाच्या आधिपत्याखालील सर्व नागरिक सेवांवर लागू होणारे आहेत. हे सर्व नियम जे आहेत ना 1 ऑक्टोबर 1981 पासून लागू झाले. याचा मुख्य उद्देश काय होता की म्हणजे शासकीय कर्मचाऱ्यांनी एक समान सेवा जे आहेत ना अटी लागू करणे, म्हणजे शासकीय जे सर्व्हिसेसला अपॉइंट केलेले आहेत त्यांना सर्व समान जे अटी आहेत, रूल्स आहेत ते लागू करण्यासाठी, त्यामध्ये कार्यक्षमतेसाठी, शिस्त व सुसूत्रता राखण्यासाठी हे ॲक्ट इथं काय एस्टॅब्लिश केलेला आहे. द महाराष्ट्र सिव्हिल सर्व्हिसेस जनरल कंडिशन ऑफ सर्व्हिसेस रूल 1981 अप्लाय टू ऑल सिव्हिल सर्वंट्स. सगळ्या सिव्हिल सर्वंट्सवर हे काय होणार आहे, ॲप्लिकेबल होणार आहे. अंडर द गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र दिस रूल्स केम इन टू फोर्स ऑन 1 ऑक्टोबर. हे डेट जे आहे ना ते इम्पॉर्टंट आहे. 1 ऑक्टोबर 1981. 1 ऑक्टोबर 1981 महत्त्वाचा डेट आहे. देअर मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू इस्टॅब्लिश युनिफॉर्म सर्व्हिसेस कंडिशन अँड इन्शुअर डिसिप्लिन अँड इफिशियन्सी अमॉंग दी गव्हर्नमेंट एम्प्लॉईज. इन्शुअर काय करायचं आहे, ॲक्टचं मेन एम काय की डिसिप्लिन जे आहे ना अँड शिस्त आणि सुसूत्रता राखणे हा मेन जे आहे ना इथं एम आहे, त्या ॲक्टचा एम आहे. ओके, त्याच्यानंतर जे आहे ते मीनिंग काय आहे ते बघायचं. आपण म्हणजे ॲक्ट चालू करायच्या आधी एक ओव्हरव्ह्यू घेतला तर ॲक्ट ज्यावेळेला चालू करेन आपण त्यावेळेस आपल्याला एक ओव्हरव्ह्यू समजल्यामुळं पुढचे जे ॲक्ट्स आहेत ना ते इझिली आपल्याला रूल्स समजायला लागतील. त्यामध्ये जर मीनिंगमध्ये बघायला गेलं तर जनरल कंडिशन ऑफ द सर्व्हिसेस रेफर्स टू rules and conditions that govern a government employee's entire services period from appointment to retirement. It includes aspects like appointment, probation, confirmation, सॅलरी, प्रमोशन अँड डिसिप्लिनरी प्रोसिजर. तर ह्यामध्ये जे सर्वसाधारण सेवा शर्ती आहेत ना, म्हणजे अशा अटी आणि नियम असतात ह्यामध्ये जे शासकीय कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीपासून ते निवृत्तीपर्यंत संपूर्ण सेवा जे असतात ना, सेवा कलाकार जे असतात कलाकार त्यांच्यावर हे लागू होतात. यात नियुक्ती, प्रोबेशन, सेवापुष्टी, वेतन, पदोन्नती, शिस्तभंग आदी बाबींचा समावेश होतो. तर यामध्ये बेसिकली जे आहे ना जनरल कंडिशन्स म्हणजे काय, अपॉइंटमेंट कशी केली जाते, प्रोबेशन म्हणजे काय असते, पुढे आपण बघणारच आहोत की प्रोबेशन काय असते. त्याच्यानंतर कन्फर्मेशन जे आहे, त्याच्यानंतर सॅलरी किती असावी त्या सिव्हिल सर्वंटची, त्याच्यानंतर प्रमोशन कधी होणार, तुमचं प्रमोशन कोणत्या बेसिसवर होणार, आणि डिसिप्लिनरी प्रोसिडिंग काय काय असणार आहेत त्यामध्ये ते सुद्धा यामध्ये मेन्शन केलेले आहेत. त्याच्यानंतर डेफिनेशन बघूया. जर आपण ॲक्टमध्ये डेफिनेशन्स बघायला गेले तर आय थिंक 60 काहीतरी डेफिनेशन्स आहेत यामध्ये. 60 नुसते डेफिनेशन्स दिलेले आहे यामध्ये. सगळे जे इम्पॉर्टंट डेफिनेशन्स आहेत ना ते आपण बघणारच आहोत. त्याच्यानंतर व्याख्या जी आहे ह्यामध्ये व्हेरियस टर्म्स आर डिफाईन्ड अंडर दिस रूल्स. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट सर्वंट means an employee who draws salary from and appointed by the government. तर यामध्ये गव्हर्नमेंट सर्वंटची मिनिंग काय दिल्यात, म्हणजे सरकारी कर्मचारी, म्हणजे शासनाकडून जे सॅलरी घेतली जाते ना, म्हणजे जो सॅलरी घेणारा जो असतो आणि शासनाच्या अधिपत्याखाली जो वर्क करत असतो, नियुक्ती करण्यात आलेला जो कर्मचारी असतो त्याला आपण काय म्हणतो, गव्हर्नमेंट सर्वंट म्हणतो. प्रोबेशन पिरियड म्हणजे काय आहे आता इथं. प्रोबेशन पिरियड इज द टाइम ड्युरिंग विच the employee's performance is evaluated after appointment. ते एम्प्लॉईचं परफॉर्मन्स जे असते ना, म्हणजे परिवीक्षण जे असते त्यामध्ये कालावधी जो दिलेला असतो त्यामध्ये
त्या तपासणीचा कालावधी म्हणजे त्या प्रोबेशन पिरियड का दिलेलं असतं, ह्या प्रोबेशन पिरियडमध्ये ते एम्प्लॉई मतलब म्हणजे ह्यामध्ये 2 वर्ष किंवा 3 वर्ष असा टाईम पिरियड दिला जातो त्यांना. ह्या 2 वर्ष 3 वर्षामध्ये त्यांची म्हणजे जी नोकरी असते ना, कोणत्याही परिस्थितीत म्हणजे त्यांना खूप ह्यामध्ये स्ट्रिक्टली रूल्स ह्यामध्ये फॉलो करावे लागतात. कोणतेही ह्या पे रूल्स जे आहेत ते ब्रेकडाऊन नाही केलं पाहिजे त्यांना. नाहीतर त्यांची जी नोकरी असते ती धोक्यात असू शकते. त्याच्यानंतर जे हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड आहे ते आपण बघणार आहे. आता बघा, हिस्टॉरिकल बॅकग्राऊंडमध्ये म्हणजे ऐतिहासिक पार्श्वभूमी म्हणतात त्याला. तर जे बॅकग्राऊंड आहे ना त्यामध्ये आफ्टर द फॉर्मेशन ऑफ द स्टेट ऑफ महाराष्ट्र, महाराष्ट्राचा जो स्टेट आहे ना ते फॉर्म झाल्यानंतर डिफरंट डिपार्टमेंट फॉलो डिफरंट सर्व्हिसेस रूल. तर वेगवेगळे डिपार्टमेंट्स जे होते वेगवेगळे सर्व्हिसेस रूल्स इथं काय करायला लागले, फॉलो करायला चालू केले. त्याच्यानंतर विच लेड टू इनकन्सिस्टन्सीज. मग आता वेगवेगळे डिपार्टमेंट काय करायला लागले, सिव्हिल सर्वंट्स वेगळे चालू केले, जे अदर आहेत ते वेगळे चालू केले. तर वेगवेगळे डिपार्टमेंट जे आहेत ते वेगवेगळे जर रूल्स फॉलो करत असतील तर इथे इनकन्सिस्टन्सीज निर्माण झाली, कारण इथे युनिकनेस नाही आहे, कन्सिस्टन्सी नाही आहे. त्यामुळे इथं टू ब्रिंग दी युनिफॉर्मिटी, इथे युनिफॉर्मिटी नव्हती अँड कन्सिस्टन्सी इन दी सर्व्हिसेस रेग्युलेशन, द गव्हर्नमेंट डिसाईड टू फ्रेम दी कॉमन रूल्स रिझल्टिंग दी इनॅक्टमेंट ऑफ दिस रूल्स इन 1981. तर ह्यामध्ये गव्हर्नमेंटचा असा इथं रूल आला की 1981मध्ये